नमस्कार मित्रमंडळी. तर आज आपण बनवणार आहोत मटण. काळं मटण बनवणार आहोत. तर ते कसं बनवायचं पहा. आता आपण फोडणी देऊयात, फक्त म्हणजेच शिजवून घेऊयात मटणाला. तर इथे आपण मटणावरती स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मटणावरती आपण हळद टाकलेली आहे. चवीनुसार मीठ आत्ताच टाकून घेणार आहोत. त्याच्यामध्ये अंदाजाने घेतलेला आहे अर्धा चम्मच. माझा चम्मच मोठा आहे. तर आपण इथे आता तेल टाकणार आहोत भांड्यामध्ये. एक पळी तेल असेल. तर गॅस मीडियम ठेवलेला आहे. तेल गरम झाले का पाहूया आपण. थोडासा कांदा टाकून बघूया. 2 झालेला आहे गरम. तर आपण आता इथे कांदा सगळा ॲड करून घेऊयात. तो भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. जास्त भाजून द्यायचा नाही. व्यवस्थित भाजला गेल्यानंतर आपण हे मटण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. लालसर झाला की लगेच टाकायचं. पूर्ण लालसर होऊन द्यायचा नाही. हे बघा, आता मी मटण ॲड करत आहे. मटण ॲड करायचं आणि व्यवस्थित त्याला वाफलवून घ्यायचं. लगेच कुकरचं झाकण लावून ठेवून द्यायचं नाही. मटण चांगलं बनत नाही. व्यवस्थित आधी वाफलवून घ्यायचं, नंतर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. खूप छान तयार होतं मग मटण. तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा, मग तुम्हाला समजेल. काळं मटण खूप छान लागतं. आपलंच लाल तिखट वापरून काळं मटण बनवता येतं. तर हे बघा, मी ॲड केलेलं मटण आता पूर्ण हलवून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया 5 मिनिटासाठी. याला पाणी छान सुटतं. हे बघा, पाणी सुटलेलं आहे. पुन्हा एकदा आपण असंच हलवून याला झाकण ठेवायचं 5 मिनिटासाठी. अजून पाणी सुटतं त्याला आपोआपच. आणि पाणी पण जास्त मी घालत नाही शिजताना, अंगापुरतंच पाणी. हे बघा, आता तुम्हाला दिसेलच. आता अजून एकदा हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं नंतर आपण अजून 5 मिनिटं ठेवून देऊया. अजून पाणी सुटेल, कारण रुचकर लागते त्याची चव. बघा आता तुम्ही. आता आपण झाकण काढूया आणि पुन्हा एकदा हलवून पाणी थोडंसं ओतून पुन्हा झाकण लावून ठेवूया कुकरला. आणि त्याच्यात 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2 शिट्ट्या काढून घेतल्या ना बास. जास्त मग शिजवायची गरज पडत नाही, कारण आधी आपण असं बघा किती पाणी सुटले. असं वापरलं ना मटण खूप छान तयार होतं. तुम्ही पण ट्राय करा. आता आपण झाकण काढूया आणि ह्याच्यामध्ये थोडं पाणी थोडंच गरम करून घेतलेलं पाणी ओतायचं, गार नाही. गरम केलेलं पाणी थोडंसंच घेतलंय बघा. 1-1.5 ग्लास घेतलंय, पण त्यातलं थोडंच ओतणार आहे. 1च ग्लास ओतणार आहे. आता इथं बघा, मी पाणी ओतते. गरम करून घेतलेलं आहे. अंगापुरतंच ठेवलंय पाणी. आता झाकण लावून आपण कुकर बंद करूया आणि 2 शिट्ट्या करून घेऊयात. आता बघा मसाल्याची तयारी. खोबरं घेतलंय ओलं, कोथिंबीर, आलं, इथं घेतल्या बडीशोप, चक्रीफूल घेतलंय, हे घेतलंय आपलं काय बडीशोप, खसखस, तीळ घेतलं होतं. आता आणखीन इथं आपण कांदा, लसूण, टोमॅटो. आता हे तयारी करून झालेली आहे माझे. बारीक करून घेतले, लसूण सोलून घेतलाय. आता भाजून घेऊया आपण 1 काप केलेले खोबऱ्याचे
तुकडे केलेत मोठे मोठे, जास्त ओला असल्यामुळे बारीक करायची गरज पडत नाही. तर हे बघा आता चांगलं भाजून घ्यायचं. एकच नंबर होतंय सगळं. व्यवस्थित भाजायचं बघा, लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. लगेच दुसरं आपण तीळ, खसखस, बडीशोप, चक्री फूल हे सगळं एकत्र मिश्रण भाजून घ्यायचं. हे उडतं तडतड तडतड भाजताना जरा व्यवस्थित. तर हे भाजून घ्यायचं, लगेच काढून घ्यायचं. लय वेळ ठेवायचं नाही, करपून जाते. लगेच याचा कांदा भाजून घ्यायचा. कांदा भाजून घेतला, याला पण लालसर होईपर्यंत भाजायचं चांगलं. थोडंसं तेल टाकूया आपण याला. हे पण बघा आता मोठा मोठाच घेतलेला आहे, त्यामुळे छान त्या पाकळ्या आपल्या मनानंच होत्यात. छानपैकी भाजून घ्यायचं. आणि आपण इथं आता बघा भाजून झालं की लगेच याचं मिक्सरला वाटण करून घ्यायचं बारीक. वाटण बारीक केलं की नंतर थंड करायला आपण कुकर ठेवणारच. नंतर तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची. आता काढून घेऊया आपण इथं कांदा सगळा. आता हे बघा भाजून झालंय आपलं. आता मिक्सरला वाटण करून घेऊया. बारीक करून, बारीक एकदम करायचं, असं मोठं मोठं करायचं नाही, बारीक करून घ्यायचं एकदम. आणि बघा हे वेगळं वेगळं करण्याची गरज नाही. सगळं मिश्रण आपण एकत्र करणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत. सुरुवातीलाच खाली खोबरं टाकून द्यायचं, बाकी इतर वस्तू वरती टाकल्या तरी चालून जातं. खोबरं फक्त खाली टाकायचं आणि एकदम बारीक करून घ्यायचं. वेगळं वेगळं करायची गरजच नाही. मस्तपैकी मिश्रण तयार होतं बारीक. हे बघा बारीक केलेलं मी आहे. एवढा मसाला म्हणशीला ह्यालाच होईल, नाही तर सुक्कं पण बनवायचं आहे आपल्याला. तर आता बघा मी गरम पाणी ॲड केलं. आधी घातलं नव्हतं, थोडंसंच घातलं होतं अंगापुरतं. तर आता इथं आपण फोडणी देऊया मस्तपैकी. तर इथं 2 पळ्या बघा मी घेत आहे तेल. 2 पळ्या घेतलं आणि मटण मसाला आणला होता 5 रुपयाची पुडी, ते घातले अर्धीच ह्याच्यामध्ये. तुम्ही लक्ष देऊन बघा. तरी आपण मसाला आता याच्यामध्ये ॲड करायचा. तेल झाले बघा गरम. आता 2 पळ्या, 2 ते 3 पळ्या याच्यात मी घालणार आहे आणि चांगला भाजून द्यायचा. तेल गरम झाल्यामुळे चांगलं तेल सुटतं याला. भाजत आला याच्यामध्ये आमटी आपली जी म्हणजे मटणाचा रस्सा आहे तो ओतून द्यायचा याच्यामध्ये. मटण मसाला घातला बघा. आता हलवायचं चांगलं. चटणी घालायची आपली कांदा लसूणवाली, घरी बनवतो ती तिखट, ती घातले बघा इथं 4 चमचे. मी 4 चमचे तिखट घातलं, चांगलं हलवून घेतलंय आणि मग आपला रस्सा ओतला. रस्सा ओतला की एक नंबरच होतंय बघा. तुम्हाला पण आवडेल आपले काळं मटण. वेगळा काळा मसाला आणायची गरज नाही, एक नंबर होतंय. नंतर दिसेल बघा अजून दुसऱ्या पुढच्या तुम्हाला ह्याच्यामध्ये इमेजमध्ये दिसेल की याला उकळी आल्यानंतर ते काळं पूर्ण होऊन जाते. काळं मटण एक नंबर लागतंय. आत्ता लाल दिसेल पण नंतर तुम्हाला काळं दिसेल बघा एक उकळी आल्याच्या नंतर. तर एक नंबर लागते मटण. करून बघा तुम्ही पण. याला उकळी असतो आपण इकडं कोथिंबीर टाकून घेऊ आधीच, परत उकळी आल्यावर सगळं वरती वरती पवतं. चला टाकलं बघा कोथिंबीर. तोपर्यंत आता इकडं सुक्याची तयारी केली मी. इकडे कढई ठेवली, तेल टाकले. आता ह्यो आपला मसाला अर्धा दिसतोय तुम्हाला बघा. तर अर्धा मसाला ह्यो आपण इकडं सुक्याला वापरणार आहे. तर तेल तापलं की लगेच आपण ह्याच्यात टाकून घ्यायचंच. हा बघा लगेच टाकायचा मसाला आणि हलवून चांगला घ्यायचा. याला पण व्यवस्थित भाजून द्यायचा. त्याच्यामध्ये चटणी टाकायची. परत मटण मसाला जो ठेवला अर्धा आपण तो पण ॲड करायचा. चांगला हलवून घ्यायचं याला आणि ह्याच्यात मटण सुकं काढले आपण बाजूला ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि मग मस्तपैकी हलवून घेतल्यानंतर वरनं कोथिंबीर गार्निशिंगला टाकायची. एक नंबरच दिसतंय. सगळ्यांच्या आवडीचाच विषय असतोय मटण चिकन म्हणलं की, त्यामुळं काय विषयच नाही.
आता हे बघा भाजून घेतलं की लगेच सगळं ॲड करून आपलं सुक्कं मटण पण तयार होतंय. तुम्ही पण असं ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला ना, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगत जा काय आवडतं तुम्हाला. आपण तो पण पदार्थ ट्राय करूया. तुम्ही माझ्या पद्धतीनं पण करून पहा. तर हे बघा आता ह्याच्यामध्ये चटणी ॲड करायची आणि आपण सुरुवातीला मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं आपण त्याच्यामध्ये रश्श्यामध्ये टाकलं नाही. मग हिथं सुक्याला थोडंसं टाकायचं, अगदी नॉर्मल छोटा चम्मच टाकले, म्हणजे मी हाताने टाकले पण छोट्या चम्मचच्या इतकं टाकलेलं आहे. इथं मी चटणी टाकून घेतलेलं आहे. हलवून घ्यायचं चांगलं आणि मटण ॲड करून झालं आपलं. वरती गार्निशिंगला कोथिंबीर टाकली की सुक्कं मटण पण तयार. तर हे पहा तुम्ही, काळं मटण म्हणतात ना, ते एक नंबर लागते. तुम्ही करूनच बघा. झालं बघा, हे मसाला भाजलाय चांगला. थोडंसं तेल ॲड करूया पण याच्यामध्ये. कुणाकुणाला तेल आवडतं वरती तवंग आलेलं, तर आमच्यात तेल खात नाहीत, पण त्याला तवंग आला पाहिजे मटणाच्या फक्त बाबतीत. बाकी इतर गोष्टी रोज नेहमी बनवतो आमटे, त्यांना चालतच नाही कट. तर हे बघा आता चांगलं याला परतवून घेतलंय आपण. आता ह्याच्यात मटण ॲड करूया. हे मटण ॲड केलं बघा. आता तुम्ही म्हणशीला मटण दिसतंय नुसतं, असं नाही. तर 1 kg मटण आहे. तर हे आपलं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मस्तपैकी आपला काळं मटणाचा रस्सा आणि सुक्कं भाकरीसोबत ना तर चपातीसोबत एक नंबर लागते. तुम्ही पण ट्राय करा नक्की. आपला व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघत जा तुम्ही. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मटण आणि रस्सा याची इमेज तुम्हाला भेटून जाईल, कसं दिसतं बघाच तुम्ही. थँक्स फॉर माय वॉचिंग. शिजलंय चांगलं, त्यामुळे लय हलवायचं नाही, व्यवस्थित नुसतं हलवून घ्या आणि याच्यावर गार्निशिंगला कोथिंबीर टाकून आपलं सुक्कं मटण पण तयार झालेलं आहे. तर मित्रमंडळी, आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचा असाच सपोर्ट राहिला तर मी पुढे तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन तुमच्यासाठी. तर बघा आपलं झालं कसं तेल सुटलंय सुक्या मटणाला. असं 5 मिनटं गॅस कमी करून ठेवायचं, हळूहळू त्याला तेल सुटत राहतं. मग जास्त प्रमाणात तेल घालायची गरज नाही पडत. आता हे बघा गार्निशिंगला आपण कोथिंबीर टाकली. तर कसं वाटतंय तुम्हाला मग? आपलं मटण छान बनलंय का? तर मी टेस्ट केली आहे, करून झाली आहे, मला माहिती आहे. खूप छान झालेलं आहे. तुम्ही पण करून पहा. तर हे बघा आता आमटीची पण इमेज तुम्हाला मी दाखवणार आहे इथे पुढे. तर आपले सुक्कं मटण झालेलं आहे. आता हे बघा काळ्या मटणाचा रस्सा कसा आता काळा पूर्ण दिसून जातो, हे बघा.